पोहोचणारे असं कार्यकर्त्यांनी आज बोल ना का बरं पिवळा शर्टवाला बसणार आहे थकलंच आहे पण लई सांगा ऐका. आणि आज तुमच्या गावात कीर्तन करा नागपंचमी निमित्त तुमच्या गावकऱ्यांनी आग्रह केला आणि आज तारीख येणार की बाबा कुठे गेले हो कार्यकर्ते बाबा कुठे गेले तारीख घेणार आहे नाहीत का. आणि तशा सर्वांनी तारीख घेतली गावकरी मंडळी जसे नागनाथ महाराज पंच कमिटी आणि अक्कलकोटचे स्वामी ज्यांचं आम्हाला दर्शन करून दिलं आज दर्शन घडलं त्यांच्यामुळं त्यांची सर्वांची लाडके प्रिय सोलापूरचे अध्यक्ष सागर दादा त्यांच्या कुठं सागर दादा उडा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा वाजवा ते मागचे. पुढे लांबून आलो आम्ही आणि आज स्वामींची इच्छा होती दर्शन करायसाठी आमच्या सागर भाऊनं करून दाखवला. स्वामींच्या एका अक्कलकोटामध्ये काय महाराजांनी सागर भाऊंची इच्छा होती काय पण झालं तर महाराजांना दर्शन पाहिजे किती पण होऊ शकतो 9 कीर्तन चालू मध्ये पण स्वामींचं दर्शन झालं पाहिजे सागर भाऊची इच्छा होती. सर्वांनी टाळी वाजवली. मी त्यांचा आभार मानतो. विठाला विठाला सेवा करा. आई वडिलांना त्रास देऊ नका. तुमच्या पायी पुढे विनंती आई वडिलांची सेवा करा. आणि तर कीर्तना सुनालेत का कीर्तना सुनालेत का अय सासा सुनालेत का हा सुद्धा म्हणून ना इतर शिवच्या पण झाले सुनालेत का आता बाई तू सासू आहे काय अय सुना थोडे कान खोल के सुना थोडं सासूबाईला आई म्हणा आणि सासूबाई तुम्ही असे तणतण उडी हाणत झाला तुम्ही ना सुनबाईच्या मामाला खडा फोडायचं थोडं बंद करा. तुम्ही म्हणाल हिची अशी हिचा बाप तसा साडीत दिलं पिसच राहिला असली चित्रपणा करत जाऊ. हा गोड वातावरण करा. माझी सोन लक्ष्मीच सुनबाई लगेच चहाच घेऊन येणार आत्तेबाईच्या जगला येडाय फक्त गोड बोला. हा मथाने काय म्हणते सुनबाई येण्याच्या आधी सुनबाई घरात येण्याच्या आधी माझ्या डोळ्यात देखत सुनबाईला आणायचे डोळ्यात देखत अजून काय माझे डोळे गेले बोला चला काय म्हणते मंडळी अजून काय माझे डोळे गेले नाही काय म्हणते गेलं माझ्या डोळ्यात देखत सुनबाईला आणलं पाहिजे. आण बाई आ तुला अजून सुनाचा झटका माहित नाही बाई जून जानेवारीमध्ये सुनानी का जुलैमध्ये तुझ्या डोळ्याचं ऑपरेशनच झालं बाई. तिला म्हणलं दुसऱ्या पोराचं लग्न नको 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 आता नको आता नको नको का पहिल्या सुन्न एवढं झटका दिला तर दुसऱ्या आणि थोडं गोड बोला. सुना तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा. तुमच्या घरी असे पाहुणे आवडे आले ना तुम्ही एकच काम करायचं. अहो आमच्या आत्तेबाईनं ना काम केल्याशिवाय करमतच नाही. कुठलीच म्हातारी घेतलीच भांडे निघालीच घासायला म्हातारी म्हणजे आखी साबण खलास करी
पण भांडी आजपासून सुनबाईने सासूबाईला आई मानलं पाहिजे. आता घरी गेला काय काम असलं ना, तुम्ही माझ्या आत्याबाई नाही, धरू का तुमचं पाय, म्हातारे मला माऊली जाऊ करचं ध्यानात ठेवलं का. आई तुम्ही माझ्या आत्याबाई नाही, मला जन्म दिली नाही फक्त 18 वर्षापर्यंत, आणि तुम्ही माझी आई तुम्हाला कावळा शिवेपर्यंत. म्हातारे म्हणते बाया दुसऱ्याचं लेकरू आलंय, सासऱ्या बापासारखं प्रेम करतो आणि मला बी आई म्हणतो, आणि तू कशाला चपात्या करते, ओके बाजूला मी आहे ना. ओके नाही नाही तुझी भरली बघ, त्याच्यामुळे दुखत काय माहित बघ. बसणार आहे तू, बसणार तो उचलून आपली बघा. जाम झाली म्हातारी चपात्या करू करू जाम. हा सुनबाई टीव्ही पुढं आणि म्हातारी चुली पुढं, आणि इकडे टीव्हीला मालिका लागली, तुझ्या हात माझा जीव रंगला. आता जीव कुठं रंगला आणि इकडे म्हातारी दुरण, आणि इकडून म्हातारी काय म्हणते, लागीर झालंय. हसलंच पाहिजे. आणि त्या महिला मध्ये असलीत ना हे सज्जन आहेत, आणि काही पुरुष मध्ये असले काय असले नाही, तिकडचे आहेत का ते पुरुष मध्ये मूळ नाही नाही ते हसत नाही, थोडं हसत जा. आणि जे हसत नाही ना ती वाट्यावर बसलेले झाडाखालचे, आणि इथं येऊ उभा असलेले. जे हसत नाही ना त्याला देव सुखानं जेवण देत नाही. हा जेवायला बसला चमक निघली, 1 लाख 2 लाख मग चलो 9 लाख. आणि आई वडिलांच्या पाया पडले पाहिजे. आणि तसे आता वेळ खूप झालेला, आता उरकायचं का. काही लोक झोपेल नाही येऊन राहिले. आता उरकायचं का पुरुष मंडळी, कोणाकोणाचं म्हणणं आहे महाराज कीर्तन वाढू, हातोरी करा बरं. आणि इकडचे काय महाकुंभाला गेले का काय, ओम नमः शिवाय. नाही तशी आता वेळ खूप झालेला आहे. तेव्हा तुम्ही हे वरी करून झोपी ठोकायची. ओळखायचं का 5 मिनिटात, तिकडं नाही इकडं तिकडं काय. हे बस रे, विधान विधान विधान. जे आता लग्न नाही म्हणा, ते मोठे पोर आहेत ना ते उभा असलेले इकडचे वठ्यावरचे, ते अशीच आता मोकळा कार्यक्रम नाही. तू लग्न झालं का रे, मोकळा शेण तुझं काय. यांचं लग्न नाही म्हणा, लग्न होणार पण आमच्या टोळीत आले. हा बरोबर का, लग्न होणार, ताळ माळ बुक्का वारकरी शब्द लग्न होणार, पण असं काय छपरी डोळ्याला चष्मा, कोणाची पण मोटरसायकल दामटायची. तुम्ही आमच्या टोळीत, मी लग्न जमवतो काय, लग्न जमत नाही का. नाही आता अशीच फिरणार सुख. आणि आपले पोरं फक्त सीझन ना बाहेर काढायचे, गणपती बुडवायला, नवरदेव मिरवायला. यांचं लग्न नाही होणार. आमच्या गावाकडे मी 10 जणांची लग्न जमवली, 10 जणांची. 10 जणांची बरोबर. एक पोरग आलं तोंड वाकडं करून, महाराज लग्न म्हणलं मी जमवतो तू तोंड वाकडं करून.
तुम्हाला मला जमत, मी जमवतो. तुम्हाला काय करावं लागल? मी म्हणलं माळ आणि बुक्का. महाराज माळ बुक्का आणतो पण जमला, मी जमवतो. त्यांनी माळ बुक्का आणली पण त्यांनी बारीक मण्याची माळ आणली. मी म्हणलं बारीक मण्याची माळ जमत नाही, बारीक म्हणलं बारीकच बायको भेटेल. तो म्हणला नाही मला मोठी पाहिजे. मी म्हणलं टपुरी मण्याची माळ. हाटकाला झोपताना कसं कुतरुतायचं, मला म्हणायचं लाई रुतत. मी म्हणलं लग्न मग रुतून द्या, मग रुतून द्या. लग्न म्हणले की कडे शिवचेकूच पडायचं. तो असा बारीक बुका लागायचा. मला मोठा लाव. महाराज कपाळ काढला गेला, लग्न लावतो. टप्पारण बुका, टप्पारण माळ, धोतर, निरो, टोपी असं बंगडा केला. कोणत्याही कीर्तनात मी पुढं तो माग, मी पुढं तो माग. काही दिवसानं तेच पुढं आणि मी माग. लोक त्याच्याच पाय पडायचे, महाराज महाराज. म्हणलं खऱ्याला तर किंमत जायचं नाही. मग कीर्तन झाला, महिला मंडळ म्हणायची अगं हे माऊली संघ आलेलं होतं. आणि अजून उलट विचार करायचे, माऊली संघ राहतोय, व्यसन नसल, धार्मिक असेल, आई बाप्पाला जपीत असेल, संस्कार दिसतय, बुका लावतोय, वारकऱ्याच्या घरीमध्ये स्वीकारला आपली पोरगी. देवता का 10 जणांची सोय जमून दिली, 10 जणांची. आता इथं जर कोणाचं जमत नसल, चलो माऊली जाऊरकर जिंदाबाद. आमच्या टोळीत या महिन्यातच लग्न फायनल करतो. नाही आता लग्नाचे अवघड झाले. आता तुम्ही आता जवळपास ते आता लग्नात सोडून नाही ते आता नाही. लग्नासाठी अवघड झालं. पहिले ना पोरींच्या बापाला म्हणायचा लग्न करा. पोरांचं बाप नाही. तुम्ही आता एकच काम करा. मोबाईल आहे का? मोबाईल आहे का? हाय का? हा, रात्री झोपताना तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनला एक फोटो ठेवायची, स्क्रीनला पोरीची. झोपायच्या टाइमला पाहायचं तूच मेरी जान, फिर मारू जा. नाही झोपानी. आता एवढंच का नाही. पहिलं पोरींच्या बापाला म्हणायचं लग्न करा. पोरांचा बाप नाही. आता जिरली. पहिल्या पोरांच्या बापाची टोपी वळवळ करत होती, आता पक्की जिरली. आता पोरांचा बाप पोरींच्या बापाला काय म्हणतो? राम राम. तुम्हाला यंदा नाही बो. जर राम राम ते मसुबालाच घालतो मग ते यंदा. तशी आता वेळ खूप झाली, आता उरकायचं ना. गीता वगैरे काही शेवटा अखंड चिंतन देवाच्या कोणी का नाही पुत्र त्यासाठी गता या तारीख वाढे देवा तुका म्हणे मला कळव त्यांची सेवा तरी माझा देवा पार नाही. कोणी कन्या पुत्र भरण्यासाठी गता या तारीख वाढे ज्ञानेश्वर. आज या ठिकाणी श्री जागृत देव नागनाथ महाराज यांच्या यात्रेनिमित्त अशी आज ज्यांनी माझी कीर्तनाची तारीख घेतली, अतिशय सुंदर कीर्तनाचं नियोजन केलं. माय सिस्टम मुळे तुम्हाला अतिशय सुंदर माय सिस्टम. मला पण आज आनंद झाला. म्हणजे माय सिस्टम चांगली सर्वांना माय सिस्टम तरी टाळकरी सर्वांनी शांत बसवून गेल्याची करता का कोणी बसा जागेवर अजून बसा घडीभर बसा झालं थोडं राहिलं बसा. आणि महिला मंडळ जे टाळकरी उभा आहेत आणि महिला मंडळ पण उभा आहे त्यांच्यासाठी पण जोरदार टाळी वाजवा. आणि आज सर्व गावकरी मंडळी नागनाथ महाराज कमिटीवर समस्त ग्रामस्थ तोंगराळी यांच्या ग्रामस्थ यांनी माझी तारीख घेतली. मी यांचा आभार मानतो आणि पुढील कीर्तनाला जबाबदारीने शिवा माऊलींच्या चरणी अर्पण करतो. तसेच माझ्या सेवेला जय विठ्ठल. शेवटच्या तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा
पंढरीनाथ भगवान की जय, बहुरी ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु